सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराडमध्ये महायुतीची बैठक पार पडली। या बैठकीकडे महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीने पाठ फिरवली आहे। मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील बैठकीला उपस्थित नव्हते, त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीतील वाद विधान परिषद निवडणुकीत देखील कायम आहे हे अधोरेखित झाले। मंत्री शंभूराज देसाईंनी साताऱ्यामध्ये काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली, मात्र आज ते बैठकीला उपस्थित नव्हते। तर शंभूराज देसाई मकरंद पाटील यांच्याशी चर्चा झाल्याचं मंत्री शिवेंद्रराजेंचं म्हणणं आहे। महायुतीत कोणताही वाद नाही असंही शिवेंद्रराजेंनी म्हटलंय। असं हे नाही आहे, कारण मी आपल्याला सांगितलं की शंभूराजेंचं आबा असतील, संजीवराजे असतील, त्याचबरोबर आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील, यांची चर्चा होऊनच सगळे झाले। तर शंभूराजेंशी मी स्वतः त्यांच्याशी मकरंदाबांशी माझं फोनवरनं बोलणं झालं, संजीवराजेंचं माझं बोलणं झालं, इव्हन आपले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेसाहेब पण त्यांच्याशी बोलले। तेव्हा आमच्यात समन्वय आहे, आमच्यामध्ये जे काही आहे ती चर्चा म्हणा किंवा जे काही निवडणुकीसाठी जो समन्वय ठेवला पाहिजे तो आमच्यात आहे आणि आम्ही सगळेजण महायुती म्हणून एकत्रच आहोत आणि एकत्रच एक दिलानंच मतदान आहे ते होणार आहे। प्रत्येक जिल्ह्याचं वेगळं वेगळं वातावरण असतं, ज्या ठिकाणी स्थानिक नेत्यांमध्ये अडचणी असतात किंवा कार्यकर्त्यांना वाटतं की हा उमेदवार मला पाहिजे, त्या मर्जीप्रमाणे एखाद्या वेळेस झालं तर या गोष्टी घडत असतात। पण शेवटी पक्ष नेतृत्वावर सगळ्यांचा विश्वास असतो। काही नाराज्या कार्यकर्त्यांच्या समजावं लागतं, काही नेत्यांच्या नाराज्या काढाव्या लागतात। त्या पद्धतीनं पक्ष प्रयत्न करत असतो आणि या काळामध्ये तोच प्रयत्न पक्षाचा चालला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.